मोठा हो, तू काहीतरी कर, तुझं नाव कमव. बोलतो नाही, माझ्यासोबत तूही मोठी झाली पाहिजेस, तूही काहीतरी कर. तर त्याच्यासोबत आम्ही व्हिडिओ करायला लागलो. असं म्हणजे वेगळंच वाटायचं. पण जेव्हा मार्केटमध्ये गेली मला ओळखायला लागली लोक, म्हणजे किरण पाष्टेची बायको आहे. आधी किरण पाष्टेच्या नावानेच ओळखायची. नंतर ते व्हिडिओ स्टार्ट केलं, माझी एक इमेज झाली, मला छान वाटायला लागलं. स्वामींना म्हणते, म्हणतो मला कसं विसरभोळेपणा जास्त आला. तर स्वामी हे कुठे गेलं माझं, स्वामी ते कुठे आहे. स्वामी मला रस्ता दाखवतात आणि आज जे काय म्हणाल स्वामींची कृपा आहे. Welcome to third episode of Navshakti. Today we are having Mrs. Pranali Pashte as our guest speaker. She is not only a homemaker but she is also a content creator. She is a wife and also a Santur mom. So नमस्कार मॅम, कसे आहात तुम्ही? थँक्यू तुम्ही आल्या इथे. नमस्कार आणि तुम्हा सर्वांचं थँक्यू, तुम्ही मला इथे बोलवलं. माझी पण खूप इच्छा होती की एखाद्या कॉलेजमध्ये मला इन्व्हाइट करायचं की कार्यक्रमासाठी. ॲक्च्युली मला माझ्या कॉलेजमध्ये इन्व्हाइट करणार असं वाटलेलं, पण मला खूप छान वाटलं तुम्ही एम डीमध्ये बोलवलं. आज करून ईशा मॅडम, खूप छान वाटलं, तुम्ही सगळे फ्रेंडली आहात. सो धन्यवाद तुम्ही इथे आल्याबद्दल. जसं की मी तुमच्या इंट्रोडक्शनमध्ये मेन्शन केलं की तुम्ही एक होम मेकर आणि एक कॉन्टेंट क्रिएटर दोन्ही आहात. मग तुम्ही ते बॅलन्स कसं करतात? होम मेकर तर सकाळपासून माझी कामं असतातच. आणि मला काय व्हिडिओमध्ये एवढा इंटरेस्ट नव्हता. किरण की तू पण काहीतरी कर. मी त्याच्यावर त्याला असंच म्हणजे सपोर्ट करायची व्हिडिओमध्ये. मला वाटायचं की तू मोठा हो, तू काहीतरी कर, तुझं नाव कमव. बोलतो नाही, माझ्यासोबत तूही मोठी झाली पाहिजेस, तूही काहीतरी कर. तर त्याच्यासोबत आम्ही व्हिडिओ करायला लागलो. व्हिडिओ करताना प्रचंड ओरडासुद्धा मिळायचा मला. अक्षरशः रडायची, कारण का ॲक्टिंग काय आपण जन्मात घेऊन आलेलो नसतो, त्यामुळे आपण शिकत असतो थोडंफार. त्यामुळे ते चालू केलं. त्यानंतर कुकिंगचं चालू केलं. चांगला सपोर्ट मिळाला, रिस्पॉन्स मिळाला पब्लिकचा. पहिली गोष्ट तर त्याचा खूप सपोर्ट मिळाला की आजच्या काळात पार्टनरचा सपोर्ट तुम्हाला मेन पाहिजे, त्याच्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. राईट. आणि घरातले सगळे सपोर्ट करतातच. इव्हन सासू नणंद हे सगळे आहेत. आणि एक तर आमची 10 बाय 10ची रूम, त्यात आम्हाला सगळं मॅनेज करावं लागतं. एक मुलगी आहे छोटी, सो ती पण प्रचंड त्रास देत असते व्हिडिओ करताना. कधी कधी असं शेजाऱ्यांकडे ठेवतो, मोबाईल देतो, झोपलेली असते, त्याच्यामध्ये सगळं ते मॅनेज होऊन जातं. ओके, म्हणजे तुम्ही बॅलन्स असं करतात लाईक बिईंग लाईक एक होम मेकर आणि एक कॉन्टेंट क्रिएटर. मस्त. मग तुम्हाला काय इन्स्पायर, म्हणजे तुम्ही बोलले की तुम्ही कॉन्टेंट क्रिएट करतात, मग तुम्हाला तुमच्या हजबंडने सांगितलेलं की तू पण काहीतरी स्टार्ट कर. मग त्यांनी म्हणजे लाईक तेच तुमच्यासाठी एक इन्स्पिरेशन आहेत? तोच, कारण की त्याचं कसं आहे, एकदा तो कामामध्ये गुंतला ना म्हणजे कंटिन्यू एक व्हिडिओ पडलीच पाहिजे. तुम्ही म्हणाल मला यूट्यूब चॅनल खोलायचं आहे, आज तुम्ही एक व्हिडिओ करताय, नाही मला एडिटिंग करून कंटाळा आला आहे, काय रिस्पॉन्स नाही, रिस्पॉन्स तुम्हाला येणार नाही. आम्ही जेव्हा स्टार्ट केलं होतं लॉकडाऊनमध्ये, तेव्हा मला 2 वर्षांनी रिस्पॉन्स आला होता. म्हणजे एक व्हिडिओ व्हायरल झाली. सेम तू बोलीस की गुजराती आणि गुजरातच्या याच्यावरच व्हिडिओ बनवलेली. ओके. आमरा गुजरात में काय स्वागतची अशी एक व्हिडिओ आहे, ती व्हायरल झाली. त्यानंतर आमचे व्हिडिओ व्हायरल व्हायला लागले आणि मध्येच परत स्टॉप झालेलं. 1000 आमचे सबस्क्रायबर झाले. आणि जेव्हा आमची मुलगी झाली, तिचा एक व्हिडिओ शूट केला होता आम्ही, तो व्हायरल झाला. आणि त्यानंतर आत्तापर्यंत जेवढ्या व्हिडिओ केल्या त्या सगळ्या व्हायरलच झाल्या. ओके. मला असं मी बघायला गेलं तर मी आळशी आहे, मला कंटाळा येतो व्हिडिओमध्ये काम करायचं, ते बोलायचं, ते टेक घ्यायचे, खूप कंटाळा यायचा. पण नंतर लोक ओळखायला लागली, चांगलं वाटायला लागलं, कुठेतरी आपली इमेज होते, कुठेतरी एक नाव होते. आणि कॉलेजमध्ये, स्कूलमध्ये बॅक बेंच, फर्स्ट बेंचर नाही, ओके, ते जे माझ्याबरोबरचे असायचे ते, अरे हे कुठे हुशार आहे, त्यांच्याबरोबर कुठे राहायचं, एक असं एक होतं. पण आज खूप छान वाटतंय, बॅक बेंचवर आहोत म्हणून आज आम्ही पुढे आहोत. तर त्याच्यामुळेच. आणि त्याचं कसं कामात प्रत्येक गोष्ट म्हणजे एकदम पट्टुपट. आत्ता व्हिडिओ केली आहे, अर्ध्या तासाने ती एडिट करून अपलोड झाली पाहिजे व्यवस्थित. व्हिडिओ 10 वेळा चेक करणार, सगळं त्याचं व्यवस्थित करणार. कामात म्हणजे आपलं कंटेंट म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, कुठल्याचे व्हिडिओ ते विचार करणार, स्वतः लिहिणार. आणि तो जेवढा माझे व्हिडिओ आहेत आपल्या किचनच्या शूट जे करतो तर तोच एडिट करतो आणि त्या रात्री एडिट होतात. रात्री 3 वाजेपर्यंत तो करत असतो. त्यामुळे माझं इन्स्पिरेशन माझं नवराच आहे. ओके, दॅट्स नाईस. म्हणजे लाईक असं बोलतो ना की कुठला पण माणूस असा पुढे जातो तर त्याच्या मागे एका बायकोचा हात असतो, पण तुमच्या मागे तुमच्या नवऱ्याचा हात आहे. राईट.
म्हणजे हे म्हणणं खूप चांगलं आहे की म्हणजे तुमच्या हस्बंडने तुम्हाला भरपूर सपोर्ट केला. मग तुम्हाला म्हणजे असं लाईक जेव्हा तुम्ही कॉन्टेंट क्रिएट करता तेव्हा चॅलेंजेस पण फेस होत असणार की काही म्हणजे प्रॉब्लेम्स येत असणार, तर लाईक काय आहेत ते प्रॉब्लेम्स? म्हणजे कधीतरी काय होतं, माईकच बंद पडतो, कधीतरी स्क्रिप्ट पण भरपूर असतात, बोलताना प्रॉब्लेम होतो कारण का आपल्याला एवढं पाठ करू शकत नाही, ते सुद्धा प्रॉब्लेम होतात. परत माईक तर बंद होतोच की कधीतरी चुकायला होतं आणि चुकलं की ओरडा पडतो, म्हणायला येतं. खूप सारे असे आहेत की थोडं कम्फर्टेबल होत नाही कधीतरी, पण आता त्याची सवय झाली आहे त्यामुळे एवढं काही वाटत नाही. मग जेव्हा तुम्ही कॉन्टेंट क्रिएशन स्टार्ट केलेलं, तुम्ही लाईक कशा टाईपचे कॉन्टेंट्स बनवतात? आम्ही नवरा बायकोचंच स्टार्ट केले. नंतर आधी तो पहिला एक सिंगल म्हणजे जे आपले थोडेफार असे मॅसेज येतात त्याच्यावर त्यांनी स्टार्ट केलं, सिंगल तो एकटे करायचा. नंतर पब्लिक बोलले की वाईफसोबत पण बनवा, मग ते घरातले ज्या रोजच्या गोष्टी घडतात त्याच्यावर आम्ही स्टार्ट केलं, ते पब्लिकला आवडायला लागलं, ते कंटिन्यू झालं, त्यापासून ते स्टार्ट केलं. ओके. मग तुम्ही म्हणजे कॉन्टेंट बनवतात हे, मग त्याचं ते जे स्क्रिप्टिंग असतं, जे थॉट्स असतात ते तुमचे असतात की तुमच्या हस्बंडचे की दोघांचे? अजिबात नसतात, ते सगळं तो स्वतः लिहितो. ओके. स्वतः हे करतो. आणि आता जस्ट आणि आपलं जे रेस झालं बदलापूरला त्याच्यावर आणि शॉर्ट मूवी पण केली आहे, मटन बिर्याणी म्हणून त्यांनी एक आपली शॉर्ट फिल्म केली आहे मालवणला जाऊन. मोस्ट ऑफ तिकडेच आमचे व्हिडिओ जास्त शूट होतात. ओके. तर ती नक्की बघा, खूप छान आहे. आत्ता जे बदलापूरला रेस झाला त्याच्यावरच त्यांनी बनवलेलं. ॲक्च्युली मला पण दाखवली नव्हती एडिट करताना. अच्छा. ती काय आहे त्यांना रिलीज झाल्यावर बघ, खरंच खूप छान लिहिली, ती स्वतः लिहिली होती. ओके. अजून चालू आहे शॉर्ट फिल्मवर काम करणं, काय वेगळं करता येईल आपल्याला अजून. ओके. तुम्ही म्हणजे फक्त इंस्टाग्रामवर रील्स अपलोड करतात आणि यूट्यूबवरती लाईक तिन्ही प्लॅटफॉर्मला आहेत, यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम. ओके. मग यूट्यूबवरती तुम्ही फक्त असं शॉर्ट फिल्म्स वगैरेच टाकतात की डेली ब्लॉग्स? असतात, डेली ब्लॉग्स असतात, प्रमोशनच्या व्हिडिओ असतात, प्लस आपल्या रील्ससुद्धा असतात त्याच्यात. ओके. ओके. आणि जसं तुम्ही आधी मेन्शन केलं होतं की कॉन्टेंट क्रिएशन म्हणजे व्हिडिओमध्ये येणं हे तुमच्या म्हणजे तुम्ही कधी विचार पण केला नव्हता, तुमच्या हस्बंडने तुम्हाला सांगितलं म्हणून तुम्ही ते केलं. मग आता तुम्ही बोलतायत की आता मला सवय झाली आहे त्या गोष्टींची, म्हणून आता तुम्ही कम्फर्टेबल झालात त्याच्यात. सो असं म्हणजे बोलतात ना की त्या गोष्टीमुळे तुमची पण कुठेतरी ग्रोथ झाली आहे, तुम्हाला पण कुठेतरी सेल्फ कॉन्फिडन्स आलं आहे. मग तुमच्यामध्ये जो बदल आहे तो आधीचा आणि आत्ताचा, त्याच्यावर तुम्ही काय बोलाल? आधी म्हणजे अशी खूप साधी नॉर्मल असं म्हणजे वेगळंच वाटायचं, पण जेव्हा मार्केटमध्ये गेली मला ओळखायला लागली लोक, म्हणजे किरण पाष्टेची बायको आहे. आधी किरण पाष्टेच्या नावानेच ओळखायची, नंतर ते व्हिडिओ स्टार्ट केलं, माझी एक इमेज झाली, मला छान वाटायला लागलं, म्हणजे कामात मला इंटरेस्ट यायला लागला, बाबा ह्यानी आपल्याला ओळख मिळते. तर त्याच्यामुळे मला स्वतः प्रणाली पाष्टे नावाने ते ओळखायला लागले आणि छान वाटतं हा चेंज मला आधीपेक्षा. ओके. आणि जे आता नेक्स्ट कमिंग जनरेशन आहे किंवा आताच्या ज्या जनरेशनमध्ये जे बायका आहेत जे घरी बसून म्हणजे जे तुमच्यासारखा होममेकर आहेत, जे त्यांच्या स्वतःच्या बाळांना सांभाळतात घरी बसून, त्यांना जर म्हणजे ते इन्स्पायर होऊ शकतात तुमच्याकडनं ऑब्व्हियसली. मग तुम्ही त्यांना काय सांगाल, काय ॲडवाईस कराल? त्यांना एकच ॲडवाईस आहे की स्वतःला कधी कमी लेखू नका. कसाही परिस्थिती असो, कसाही टाईम असो, आपल्या बाळाला मॅनेज करून काहीतरी करा, स्वतःची इमेज बनवा. भले काय काहींचे सगळेच पार्टनर सपोर्ट करतात असं नाही आहे, त्यातले 100मध्ये 10% तरी असणार. तुम्ही स्वतः काहीतरी करा, तुमची एक ओळख निर्माण करा, कारण की आत्ताच्या या जगात आपली एक स्वतःची ओळख असणं गरजेचं आहे. लाईक सेल्फ. कारण का मी जेव्हा कृषिकाला सांभाळत होते, आता कृषिका 3 वर्षाची झाली, मला प्रचंड मनस्ताप व्हायचा, चिडचिड व्हायची. आफ्टर डिलेव्हरी सी सेक्शन होतं, तर तिला सांभाळताना कोणाचा एवढा सपोर्ट नाही, म्हणजे प्रत्येकाचा जॉब असायचा, तिला सांभाळून व्हिडिओ करणं मधीच. आणि जेव्हा आपली ओळख होते, आपल्याला यूट्यूबवर भेटायला येतात, ते सगळं सांभाळून मी तिला असं ती मोठी झाली आणि आता काही सवय झाली, त्यामुळे काही वाटत नाही. म्हणजे तुमच्या फॅमिलीच्या सपोर्टमुळे आता तुम्ही आज एवढं पुढेपर्यंत आलेत. लाईक फॅमिली आणि हस्बंड दोघांचा सपोर्ट आहे तुम्हाला, ते खूप चांगलीच गोष्ट आहे. आणि हे म्हणजे असं बघितलं ना की असं वाटतं की कुठेतरी इंडियामध्ये स्टिरियोटाईप ब्रेक होतं आहे. म्हणजे जी आधीच्या लोकांची जी थिंकिंग होती, मेंटॅलिटी होती की जे घरी बसतात बायका जे काम करतात ते फक्त घरातलेच कामं करू शकतात, ते अजून काही करूच नाही शकत.
बट तुम्ही तो स्टिरियोटाईप ब्रेक केला आहे आणि इथे बसलेल्या सगळ्या लोकांना तुम्ही इन्स्पायर केलं आहे. इवन मला सुद्धा तुम्ही इन्स्पायर करतायत. ऑन दी अदर हँड आता जर बोलायला गेलो तर तुम्ही जसं बोललात की तुम्ही स्वतःला म्हणजे कमी लेखू नका, बायकांनी स्वतःला कमी लेखू नये. मग आपण आपल्या आजच्या मुद्द्यावरती येऊया, दॅट इज नवशक्ती. दॅट इज म्हणजे आपलं सेल्फ, जे म्हणजे आतमधली जी आपली शक्ती असते स्त्रीची, ती तुमच्या शब्दात काय तुम्ही बोलाल, काय असते स्त्री शक्ती? स्त्री शक्ती खूप मोठी असते, बघायला गेलं तर ते मला सांगायला नको. आणि बघितलं तर महिलांनी पुरुषांच्या बरोबरीने काम केलं पाहिजे, हे मला म्हणायचं. जसं की मला माझा नवराच म्हणतो की तू माझ्यापेक्षाही पुढे जा, मला माझ्यापेक्षाही तुला पुढे बघायचं. असं प्रत्येकाने विचार ठेवावे. एखादं तुमच्यावर संकट आलं तर वेळेला तुम्हाला जगदंबाई होता आलं पाहिजे. राईट. भले ते पुढचा मॅटर पुढे आहे, तुम्हाला म्हणजे काय झेलायचं आहे, पण समोर असेल ना आर या पार तुम्ही करून टाका. मला हे म्हणायचं, सध्याचं काळच तसा चालू आहे. ओके. मी एवढंच सांगते. मग आता जी करंट सिच्युएशन आहे ती आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. एकदम खूप बेकार झाली ती सिच्युएशन आणि हो. त्याला शिक्षा पण झाली. ती एक गोष्ट चांगली आहे. त्याला लोक फाशी देणारच होते आणि त्याला ती भेटली आहे. त्याच्यावर तुमचं स्वतःचं मत काय आहे? जे पण काही घडलं ते कोलकाता रेप केस असून दे, बदलापूर केस असून दे, आणि फक्त कोलकाता आणि बदलापूर केसच नाही, इंडियामध्ये असे भरपूर केसेस झाले होते. इंडियामध्ये भरपूर अशा केसेस झाल्यात की म्हणजे स्त्रीनी स्वतःला म्हणजे कोण येईल मला वाचवायला याची वाट बघू नका. तुम्ही तुमच्याकडे काही ना काहीतरी बॅगेत ठेवा. मी बोलली ना, तर जसं काय होईल ते पुढे बघता येईल, त्याला आर्यपळात करून टाकायचं. कारण का आता सध्याच्या कंडिशनला तुम्हाला कोण वाचवायला येणार नाही. द्रौपदीला वाचवायला कृष्ण आला होता, पण आता द्रौपदीलाच कृष्ण व्हायची गरज आहे सध्याच्या काळात. तुमच्या यूट्यूब व्हिडिओजमध्ये बघायला मिळाले की म्हणजे तुम्हाला सिल्वर बटनसुद्धा मिळालं आहे. सो तेव्हा जो म्हणजे ते खूप अनएक्सपेक्टेड होतं का तुमच्यासाठी? म्हणजे एक्सपेक्टेड होतं की तुम्हाला एवढं म्हणजे कॉन्टेंट क्रिएट करत व्लॉग्स टाकत ते सिल्वर बटन येणार करून? म्हणजे मला सिल्वर प्ले यायला मला जवळजवळ 2 वर्ष लागली. ओके. पण एकदम वेगळाच मुवमेंट होता तो. मी एक्सप्लेन करू शकत नाही, कारण का त्याच्यामध्ये एवढी मेहनत होती, एवढी जिद्द पण होती की आज ना उद्या भेटणार आहे. त्याला पेशन्स खूप ठेवलेले. काय कसं आता स्टार्ट केले, आम्हाला सबस्क्रायबर वाढले पाहिजेत आमचे, आम्हाला पटापट प्ले बटन भेटलं पाहिजे. तसं नसतं, थोडं पेशन्स पण ठेवायला पाहिजे. पण एकदम भारी वाटलं तेव्हा, एकदम इमोशनल झालेली. मला आलं तेव्हा काय वाटलं नाही. जेव्हा एखादं काम करता आणि त्याचं तुम्हाला बक्षीस काही फळ मिळतं ते आपल्या हातात असतं, एकदम भारी मुवमेंट होतं. आणि तो व्हिडिओ अजून सुद्धा आठवतोय मला. घेतला तर आपण जे ती मेहनत, ते माझं नाव जे मला आजपर्यंत कधी असं भेटलं नव्हतं, ते बघून एकदम भारी वाटलं मला. आणि जेव्हा म्हणजे तुम्हाला कधी समजलेलं की तुम्हाला सिल्वर प्ले बटन म्हणजे ते लाईक सिल्वर प्ले बटन येतं तेव्हाच समजलं की तुम्हाला सिल्वर प्ले येणारच, त्यासाठी तुम्हाला अप्लाय करायला? ओके. यूट्यूबला हां. तेव्हा ते आपल्याला महिन्याभरात किंवा 15-20 दिवसांनी येऊन जातं. तेव्हा येऊन जातं. मग ते बघितल्यानंतर काय म्हणजे सगळ्यांचे काय रिॲक्शन्स होते? हे तुमचं झालं, फॅमिलीचं? प्रचंड भारी वाटत होतं. जास्त करून मिस्टरांना, त्यांच्या प्रत्येक मित्रांनी स्टेटस ठेवलं होतं, प्रत्येक, असं एक पण चुकला नाही. आणि सगळ्यांनी खूप छान कौतुक केलं होतं. आणि एक स्टोरी अशी पण झालेली, सासरे आमच्या वसईला कामाला, ते हप्त्यात एकदा येतात की, आणि तिकडे कसं ते पत्रा कंपनीमध्ये काम करतात, त्यामुळे त्यांनी एक सीन सांगितलं होतं, शेअर करायचं आहे मला. की तिकडे ते जस्ट काम करत होते आणि आपले जे म्युन्सिपाल्टीचे कर्मचारी असतात ते आलेले, तसेच बोलत होते आणि व्हिडिओचंच त्यांचं बोलणं चाललेलं. आणि पप्पांचा जस्ट वॉलपेपर होता म्हणजे कृषिकाचा फोटो. तर त्यांनी तो बघितला, अरे इथं किरण पाष्टेची मुलगी आहे, तुम्ही ओळखता कसे? नाही, किरण पाष्टे माझा मुलगा. अहो वाटत नाही. त्यांनी माझा फोटो दाखवला की हा खरंच. त्यांना विश्वास पटला. 10 मिनिटांनी ते कर्मचारी निघूनही गेले. परत थोड्या वेळाने आले आणि पप्पांना नाश्त्याला घेऊन गेले. पण एवढं भारी वाटतं की आज लोक तुमच्या नावाने आम्हाला ओळखतात. ते खूप भारी वाटलं मला. अच्छा. म्हणजे तुमच्या घरातल्या लोकांना आता तुमच्या नावाने ओळखायला लागले. जर बनवत असेल काय, आज व्हिडिओ घेत नाहीयेस? नाही म्हटलं, आज छोटा ब्रेक घेतला, थोड्या वेळाने शूट केलं. प्रत्येकाला आवड आहे आणि प्रत्येक जण आवडीने करतो. म्हणजे आता ती आवड निर्माण झाली आहे तुमच्यात ते. आणि ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून जर तुम्हाला काही मेसेज द्यायचा असेल, म्हणजे ते
तुमच्यासारख्या बायकांचं तर आपण म्हणजे बोललोच आधी, मग ते दुसरे कोण पण असणार किंवा जे आताचे जे म्हणजे बोलतात ना टीनेजची लोकं आहेत, त्यांना सांगायचं असेल तर तुम्ही काय सांगाल त्यांना? त्यांना सांगायचं जर झालं तर तुम्ही जे काम करताय त्यात सातत्य ठेवा. कोण आपल्याला येऊन मदत करेल ही अपेक्षा पहिली करू नका. तुमच्या कामावर फोकस करा. जे काय तुम्ही काम करताय ते आज नाही उद्या तुम्हाला जे काय ते यश मिळणारच आहे. पण तुम्ही त्याच्यापासून मागे हटू नका. बाबा काय काय लोक कंटाळतात, नाही होत नाही, ते कधी ना कधी होणार. देवी तुम्हाला बघत असतो तू किती आपला वेळ वाया घालवतोयस, किती मेहनत करतोयस, त्याच्यानं तुम्हाला तो यश देत असतो. त्यामुळे तुम्ही जे काही काम करता ते सातत्याने ठेवा. आणि माझ्यासारख्या ज्या स्त्री आहेत, काही मुली आहेत लवकर लग्न झाल्या आहेत, माझंही लवकर लग्न झालं, तर तुम्ही काही ना काही चालू करा. तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या खांद्याला खांदा देऊन काहीतरी काम करा, पण करा. स्त्रियांनी काम हे केलंच पाहिजे, काही ना काहीतरी केलं पाहिजे. हेच मला सांगायचं. म्हणजे स्त्री घरी बसून पण खूप काही करू शकते. स्त्रीची बघायला गेलात का, पुरुष हा स्त्रीला समजतो की शून्य आहे, पण ती शून्य नसते, ती हजाराच्या पटीने जास्त असते. असं आहे. म्हणून त्यामुळे तुम्ही काही ना काहीतरी करा, स्वतःला कमी लेखू नका. आणि स्त्रीमध्ये खूप ताकद असते ते करण्याची. एकदा तिने जर ठरवलं मी हे करणार आहे तर ती करतेच. सो तुमचं असं काही एक्सपिरियन्स आहे का तुमच्या पर्सनल लाईफचा, ते तुमच्या लग्नाच्या आधी असणार किंवा लग्नाच्या नंतर? म्हणजे माझ्यासोबतचा, किरणसोबतचा, कुठला पण एक्सपिरियन्स जे तुम्हाला शेअर करावा असं वाटतं आता इथे? एक्सपिरियन्स म्हणजे आम्ही दोघांनी स्ट्रगल खूप केलं. त्या टायमिंगला म्हणजे एवढे पैसे नसायचे. फिरायला जाताना तो प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये सांगते, इथे पण सांगणार आहे, या म्हणजे सगळ्यांना फिरायची आवड, मॅगडी, कॉलेज, चौपाटी, हे सगळ्यांनाच आवडतं. पण जात असतं बंक मारून. मी तर खूप वेळा गेलेली आहे म्हणजे कॉलेजच्या थ्रूने. त्या टायमिंगमध्ये आणि किरण कसा थोडा माझ्यापेक्षा 5 वर्षांनी मोठा, थोडं म्हणजे सहनशक्ती बोलतात ना, म्हणजे आता कसं काहीतरी ते थोडं कंट्रोल केलं पाहिजे. तसं माझं नाही. मी थोडं मजा मस्ती करणारी मुलगी, अजून पण मजा मस्ती करणारी मुलगी आहे. मला मॅगडीचा बर्गर खाणं हे सगळं अजून आत्ता खात नाही मी, पण तेव्हा मी खायची. आता मला खायलाच मिळत नाही, कारण की आता मी अशी झाली, मी मटण मकरी खाणारी झाली. आधी मी खायची. सो तेव्हाचा एक सीन, एक कपल चाललं होतं, आमच्या ओळखीतलंच होतं. ते फिरायला चालले होते आणि त्याला मी डब्बा द्यायला गेलेले. आता बाहेर खाणं परवडत नव्हतं, तेवढा पेमेंट नसायचं. 3 आणि 4,000 एवढा असायचं. तो गोल्ड जिमला कामाला होता, कळवळ भरला होता. त्याला बोललेली मी, त्याला चालणार आहे तुझा मित्र त्याच्या गर्लफ्रेंडला घेऊन फिरायला चाललाय, मला पण फिरायचं आहे. तर तो मला बोलला, आत्ता तू आणि अजून पण सांगते, मी सोनामतीतले 85चा बस स्टॉप कोणाला माहिती आहे, तुला माहिती आहे ईशा, तिथेच मी त्याला डब्बा द्यायला गेलेली. तुला आत्ता थोडा कळ काढ, पुढे ती बोलशील ती गोष्ट तुझ्या हातात असेल. म्हटलं तेव्हा ॲडजस्टमेंट करणार नाही मी किरण. आणि तेव्हा मी सगळी वेळ काढून नेली. खातोय म्हणजे एखादी गोष्ट घेतली ती कमी पैशातली घेतली. पिक्चरला जरी गेलो ना तरी ते पॉपकॉर्न परवडायचं नाही. डब्यातनं उपमा, पोहे असं मी नेलेलं आहे तेव्हा. अच्छा. मला तर हे वाटतं म्हणजे फळं वगैरे आम्ही ते परवडायचं नाही आम्हाला खायला. मी कॉलेजमध्ये जायची, मम्मी मला 50-100 रुपये द्यायची. ते आम्ही दोघं असं अर्धे करायचं, मॅनेज करायचं. आणि मग त्यानंतर तो बोलला की आपले पण दिवस येणार, आणि असंही बोललो तर आपला इंटरव्ह्यूसुद्धा होणार एका टायमिंगला. पहिला इंटरव्ह्यू झाला तेव्हा कृषिका पडत होती 3 महिन्याची. आणि त्यानंतर जे दिवस बदलले आमचे. आता अशी गोष्ट आहे जी बोलली ती मला पाहिजेच आणि ती भेटतेच. आज मी बोलली आहे, संध्याकाळला माझ्या हातावर असते. आता मी ॲडजस्टमेंट करत नाही. म्हणजे तुम्हाला तो जो सपोर्ट आणि म्हणजे तुम्ही स्ट्रगल खूप बघितलंय तुमच्या लाईफमध्ये. एक टायमिंग असा एक इंटरव्ह्यू होता, झुंबासाठी गेलेलो मी, कोर्स केला होता, मला येत पण नव्हतं काय. 1 दिवसाचा कोर्स तुम्हाला त्यात ते शिकवतात. त्याचे किरणने 18,000 रुपये भरले होते. ते पण खूप भारी होते. आम्हाला एखादी अशी वस्तू ठेवली होती घाण, ते करून आम्ही तो कोर्स केला होता. आणि त्या कोर्ससाठी अंधेरीला मला सोडायला आलेलं. येताना मी एकटी मेट्रोने आली. तर असं वाटलेलं ह्या कोर्सनी एखाद्या कुठल्या जिममध्ये किंवा कुठल्या तरी स्टुडिओमध्ये काम भेटेल. त्या इंटरव्ह्यूला गेलो, इंटरव्ह्यू फसला. येताना पैसे नव्हते, 10 रुपये राहिलेले. पाण्याची बॉटल पण संपली होती. आणि आम्ही हे उसाचा रस तेव्हा फुल 5 रुपयाला मिळायचं. मी अर्धा पिऊन आलो. तिथं भूक लागली, राहिले 5 रुपये, घरी जायचं.
तिकीट घेतली. तिकीट 5 रुपयात आमची झाली पण दोघांची. भूक लागली स्टेशन. बोलला तू तुझ्या घरी जा जेवायला, मी माझ्या घरी जातो जेवायला. एवढं वाईट दिवस काढले. आणि लाईक डिफरन्स खूप मोठा आहे ना तेव्हाचा आणि आत्ताचा. हो. तो जर इन शॉर्ट सांगायचा असेल तर तुम्ही कसं सांगणार? म्हणजे जो स्ट्रगल तुम्ही आधी बघितला की म्हणजे आधी खूप म्हणजे ॲडजस्ट करून राहायला लागत होतं, आता तेवढं नाही, आता करायलाच लागत नाही. नाहीच करत. पण खूप केलं प्रत्येक गोष्टीत, म्हणजे खाण्याच्या गोष्टी, कपड्यांच्या, कसं राहायला पाहिजे, सगळ्या गोष्टीत केलं. आणि आता तो स्वतः सुद्धा करून देत नाही. तुम्ही बोलताना आधी मेन्शन केलं की तुम्ही कुकिंगचे व्हिडिओज वगैरे बनवतात. मग ते कुकिंग जे आहे ते फक्त व्हिडिओपुरती आहे की म्हणजे तुम्हाला स्वयंपाक करायला तुमच्या घरासाठी म्हणजे पूर्ण सगळ्यांसाठी करायला? सगळ्यांसाठी. मला स्वयंपाक करायला स्वतःला खूप आवडतं. ओके. तो बोलला की काहीतरी वेगळं करू आपण थोडंसं. तू पण तुझ्या चॅनलवर टाक, तुझं एवढं जेवण चांगलं असतं तर ठीक आहे आपण करू. आणि त्याला पण सुद्धा पब्लिकने छान रिस्पॉन्स दिला. मग म्हणजे समजा आता तुम्ही आता जेव्हा तुमचं म्हणजे लग्न वगैरे झालेलं त्याच्या आधी तुम्ही कॉन्टेंट वगैरे काही क्रिएट करत तेव्हा नव्हते? काहीच नव्हतं. तेव्हा काहीच नव्हतं. मग जेव्हा म्हणजे हे सगळं काही नव्हतं तेव्हा तुमचं काय विचार होतं की तुम्ही काय कराल इन फ्युचर? इन फ्युचर ॲक्च्युली मला CS करायचं होतं, कंपनी सेक्रेटरी. ओके. हा भेटला, माझा सगळा CS झाला. म्हणजे मला म्हणतात ना ते फिरत राहणं, मजा मस्ती करणं हे चालू झालं. त्यानंतर मी तो थेरपिस्ट आहे. मग मी काय केलं, आम्ही दोघं जेव्हा भेटलो त्यानंतर त्याला लाज वाटत होती सांगायला की मी हे काम करतो. थेरपिस्ट म्हणजे मसाज बेड कॅरी करून जाऊन त्यांना पर्सनल हे करणं. मग त्यांनी मला 2-3 दिवसांनी सांगितलं मी हे काम करतो, चालेल का तुला? म्हटलं चालेल, 2 टाईम खायला घालतोयस ना, हे काम चालेल. कामाला कुठला लाज नसते म्हटलं. मग त्यानंतर मीही शिकले ते योगाचा कोर्स केला आम्ही दोघांनी. तो अजूनही तेच काम करतो. मी ऑन कॉल काम करते, म्हणजे जेव्हा बुकिंग असेल तेव्हा जाते. आणि त्यानंतर लॉकडाऊनमध्ये आपला टिकटॉक चालू होतं तेव्हा हे चालू केलं. ओके. मग तेव्हापासूनची आजच्यापर्यंत जे चालू आहे ते चालूच आहे. कधीच असं थांबण्याचं असं नाही झालं? थांबायचं म्हणजे थांबूनच देत नाही तो. ओके. म्हणजे सकाळी उठलं, जर स्कूल वगैरे सोडलं, तिला आणलं परत रिटर्न 1-2 वाजता. आमचं जेवण झालं 2 वाजता. 2 ते 6 मध्ये आम्हाला टायमिंग असतो. सगळे जॉबला गेलेले असतात घरातले. त्यामध्ये आम्ही जेवढ्या रील्स आहेत प्रमोशनच्या किंवा आपल्या कुकिंगच्या तेवढ्या सगळ्या कंप्लीट करून घेतो. अच्छा. आणि रोज 6ला आमची एकतरी व्हिडिओ अपलोड होते एव्हरी डे. हां. जेव्हा तुम्ही 1 दिवस 2 दिवस जरी व्हिडिओ नाही टाकून पब्लिक तुम्हाला विसरायला सुरुवात करते. कारण का त्याचा रीच कमी होतो. आज व्हिडिओ नाही आली बाबा, व्हिडिओ येईल की नाही शाश्वती नाही असं असतं. त्यामुळे कंटिन्यू ठेवायचं असतं. कंटिन्यू कुठे जाऊन ग्रोथ मिळतो त्याला. म्हणजे हे जे प्लॅटफॉर्म्स आहेत ते आपल्याला म्हणजे बोलतात ना लोकांमध्ये आपलं काय बोलू शकतो की लोक जाणतात आपल्याला त्याच्यानंतर. म्हणजे कसं त्यांना पण आपल्याशी जरा फ्रेंडली होतात, जीव लागतो त्यांचे. आपल्याला बघायची सवय असते आणि आपल्यालाही छान छान कमेंट वाचायची सवय असते. बाबा यांचा व्हिडिओ येतो आहे, आपण आवडीने बघतोय, तर यांचा एकतरी व्हिडिओ आला पाहिजे, यांचा ब्लॉग छान आहे एक्सेट्रा जे काय आहे ते. त्यामुळे ते कंटिन्यू ठेवायचं. एखादं जर आपल्याला यश मिळवायचं असेल, तुम्ही आज काम करताय उद्या करत नाही, ते तुम्हाला असं मिळणार नाही. आता जसं मध्ये कोणतरी प्रश्न केला होता मला की व्ह्यूज येत नाही. जेव्हा तुम्ही सातत्य ठेवता एखाद्या कामात, जसं एक पब्लिकने बघितलं तर दुसरा बघणार, बाबा ह्याचा व्हिडिओ छान आहे, डिस्कस करतो ना आपण, अरे तू हे बघतेस का, तसं ते व्हायरल होत जातं. त्यामुळे व्हिडिओ ह्या डेलीच बनला पाहिजे. कधीतरी आजारी असल्यावर ठीक आहे, पण मुद्दामून टाळायचं. ओके. म्हणजे तुम्ही कंटिन्युटी ठेवतात? कंटिन्युटी आहे. जवळजवळ लॉकडाऊन 2-3 वर्ष आली, कंटिन्यू चालूच आहे. आजारी असेल तरी दाखवायचं, काम करायचंच चालू. मग तुम्ही ते तुमच्या लाईक मुलगी आहे जी तुमची लहान आहे, 3 वर्षाची आहे, मग तिच्यासोबत तुम्ही कसं मॅनेज करता? लाईक बिकॉज लहान बाळ असतं तर ते झोपून राहतं, समजत नाही. बट जसं जसं बाळांचं वय वाढतं तसं तसं ते म्हणजे बोलतात ना जास्त मस्ती करायला लागतात. ती प्रचंड त्रास देते. कारण त्याचे बाजूचे आहेत ते समजून घेतात. तिची दिदी वगैरे तिला थोडा वेळ घेऊन जातात, अर्धा तास झाला की आणून देतो. पण माझ्या चाळीतले पण खूप छान आहेत, जे आजूबाजूचे आहेत, तिला भरवणार, आंघोळ विंघोळ घालून झोपून पाठवणार, तोपर्यंत आमचं काम होतं इकडे. त्यामुळे खूप सपोर्ट झाला की व्हिडिओ कंटिन्यू आमचं चालू राहील. मग लाईक आपण परत आपल्या मुद्द्यावरती येऊया, दॅट इज विमेन एम्पॉवरमेंट.
आता तुमची मुलगी आहे 3 वर्षाची आहे. इन फ्युचर तुम्ही तिला काय काय असं म्हणजे बोलाल की लाईक तू हे केलं पाहिजेस, तू ते नाही केलं पाहिजेस? ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या मी तिला सांगणारच. आतापासूनच मी तिला शिकवायला सुरुवात केली. बॅड टच काय आहे, कोणाकडून काही घ्यायचं नाही, आम्हाला विचारल्याशिवाय खाली जायचं नाही. तर सांगितलंय मी आणि पप्पाशिवाय तू कोणाकडे म्हणजे हे नाही मागायचं नाही. कुठलीही गोष्ट असेल त्याशिवाय आम्हाला हे करायचं. आणि तू फ्युचरमध्ये तुला जे आवडेल ते तू बन. तू तुझ्या क्षेत्रात एकदम स्वतःच्या पायावर भक्कम उभी राहा. माझं असं काही नाही की आम्ही व्हिडिओ केल्यात तिने पण केल्याच पाहिजे, पण आता जे प्रकार चालले त्यामुळे तर मी तिला मोस्ट ऑफ मुलासारखं पण ठेवते, मुलीसारखं पण ठेवते. पण तू समोरच्याला जर त्यांनी 2 दिलेत ना, तू 4 देऊ नये, आम्ही दोघं आहोत तिकडे. मी तिला सांगूनच ठेवलं, म्हणजे टेन्शन घेऊ नको. लाईक असं बोलू शकतो ना की तुम्ही असा विचार करता, तुमची थिंकिंग ही आहे की आपण आपल्या मुलांना लहानपणापासून सगळं शिकवलं पाहिजे. म्हणजे ते आपण बोलतो ना की एक कुठलं तरी सीड आपण सो करतो, मग ते सॉईलमध्ये, मग ते म्हणजे हळूहळू जसं वाढतं तसं ते ग्रोथ होते मुलांमध्ये तशी. तुम्ही आधी विषय काढलेला जेव्हा आपण स्त्रियांबद्दल बोलत होतो की जेव्हा सिच्युएशनच्या प्रमाणे आपण आपले स्वरूप चेंज करतो. जेवण करताना आपण अन्नपूर्णाचा स्वरूप असतो, मग आपल्या वडिलांसाठी, आपल्या नवऱ्यासाठी जेव्हा म्हणजे आपण आपल्या घरी असतो, माहेरी असतो, तेव्हा महालक्ष्मीचं स्वरूप आपण आपल्या वडिलांसाठी असतो. लग्नानंतर नवऱ्यासाठी असतो, त्यांच्या घरातल्यांसाठी असतो. मग म्हणजे असं बघायला गेलं ना तर स्त्री एक म्हणजे नवशक्ती आहेत त्याच्या आतमध्ये. मग त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलाल? स्त्रीमध्ये ही प्रत्येक कला आहे. ती उत्तम जेवण बनवते, उत्तम घर सांभाळते, मुलांना नवऱ्याला सपोर्ट, प्रत्येक कला आहेच. पण जेव्हा तिच्यावर वाईट प्रसंग येतो तिने वेळेला जगदंबा पण झालं पाहिजे, नवऱ्यासाठी दुर्गा तर व्हायलाच पाहिजे सध्याच्या काळात. म्हणजे स्त्रियांबद्दल बोलायला तर खूपच. आणि मला एक सांगायचं आहे स्त्रियांना, तुम्ही असं समजू नका की पुरुष बळकट असतो आणि आपण कमकुवत आहोत. सांगायला गेलं तर पुरुष आपल्याला खूप घाबरतात, पण ते दाखवत नसतात. ते असं दाखवतात नाही मला घाबरणार, माझी शरीरयष्टी जास्त आहे तर माझ्या आवाजाने पण नाही. पुरुष हा स्त्रीला सर्वात जास्त घाबरतो, मी नोटीस केलंय माझ्या. लाईक कसं काही गोष्टी असतात जी काय असेल तर तुम्ही समोरचं बाहेर काय प्रॉब्लेम झाला इन केस काय, तुम्ही तुमचा आवाज चढवा, दबून राहू नका. आणि स्त्री प्रत्येक कला क्षेत्रामध्ये उत्तमच आहे आणि त्यांनी अजून पुढे जायला पाहिजे. आणि स्त्रियांचं नाव मोठं झालंच पाहिजे. म्हणजे इष्टदेव आपण बोलतो ना, आता माझ्या लाईफमध्ये माझ्यासोबत काही घडलं ना तर आमची एक कुलदेवी आहे, चामुंडा माता जी आपण म्हणतो, त्यांच्यासोबत मी खूप कनेक्ट करते. कारण का म्हणजे म्हणतात ना की प्रत्येक काही प्रॉब्लेम आले की म्हणजे मी त्यांना माझी आईच म्हणते, ती माझी आईच आहे, तीच मला सांभाळत आली आहे. मला काही प्रॉब्लेम आला ना मी तिला बोलते आई मला रस्ता दाखव, मी काय करू मला समजत नाही आहे, तू मला काहीतरी सांग की मी काय करावं. असं म्हणजे तुम्ही कोणाला म्हणतात तसं? मी स्वामींना म्हणते, कारण मला कसं विसरभोळेपणा जास्त आला तर स्वामी हे कुठे गेलं माझं, स्वामी ते कुठे आहे. स्वामी मला रस्ता दाखवतात. आणि आज जे काय म्हणाल स्वामींची कृपा आहे. आणि आम्ही बैठकीला येतो, जय सद्गुरू त्यांची खूप कृपा आहे. मी त्या दोघांना खूप मानते, कारण की काही प्रसंग आला, काही वाटलं तर मनात एक आवाज दिला, आतापर्यंत माझं त्यांनी पूर्ण केलेलं आहे. तसं कुठलं एक म्हणजे सिच्युएशन एक्सपिरियन्स जे काही असेल ते सांगा ना आम्हाला, शेअर करा. एक्सपिरियन्स म्हणजे किरणचं लग्नाच्या आधी ऑपरेशन झालं गायनेकोमॅस्टियाचं, जे हॉर्मोन्समुळे होतं सर्वीच्या गाठींचं. सो बैठकीला जायची मी तेव्हा, आणि तो जायचा नाही आणि त्याला असं आवडायचं नाही बसायला. अजूनही जाते पण कृष्णामुळे बंद आहे. तर त्या सायन हॉस्पिटल आहे, प्रचंड मोठं आहे, तिकडे तुम्हाला कोणी गंडवू शकतं, एक तरुण मुलगी असली तरी. तर त्या टायमिंगला मी त्याच्यासोबत होते आणि त्याची फॅमिली कुठेतरी बाहेर गावी गेलेली आणि तेव्हाच ती डेट घेतली होती ऑपरेशनची. तर मी गेले, माझ्याकडे जवळजवळ बॅगेमध्ये 15,000 होते आणि माझ्या गळ्यात स्वतःचं चेक, आमचे 2 मोबाईल, मी एकटी. आणि तिथे असं आहे की जेव्हा ऑपरेशन चालू असतो तुम्हाला 10 वेळा तरी ते अपडाऊन करायला लावतात, हे आणा ते आणा. आणि त्या सिच्युएशनला मला ना त्यांनी एक युरिन बॅग ना एक लिहून दिलं होतं, ते पाहिजे होतं, त्याचं नाव मला आठवत नाही आहे.
सो ती नळी मला हवी होती. हां, हॉस्पिटलमध्ये पूर्ण शोधलं, ती बॅग घेऊन आणि प्लस सोबत कोण नाही आहे माझ्या. मी एकटीच आतमध्ये ऑपरेशन चालू आहे. मी अपडाऊन करते खालीवर. ते एक मला भेटले आणि असं मी डायरेक्टली कोणाला बोलू शकत नाही. हो. लाखो दुनियाची पब्लिक तिकडे असते. तर जे बैठकीतलेच होते, नक्की प्रत्येक टिळावाला बैठकीतला असेल हे सांगू शकत नाही. हो. त्यांना जय सद्गुरू बोली, नशीब माझं चांगलं ते बैठकीतले होते. ते काय बोलले की म्हटलं हे कुठे मिळेल, मला इथे मेडिकलमध्ये भेटत नाही आहे, बाहेर मेडिकल आहे ते थोडं लांब होतं. ते मला बोलले तू बाहेरून जाऊन घेऊन ये. जय सद्गुरू वगैरे बोलले. कुठल्या बैठकीतल्या, डोंबिवलीच्या बैठकीतले होते ते, त्यांचं नाव मला माहीत नाही आता. तर त्यांनी मला ते घेऊन दिलं, कारण का स्टाफच्या याच्यावर थोडं कन्सेशन मिळतं. ते घेऊन दिलं. आतमध्ये मी घेऊन सुद्धा आले ते, आणि ते गावले 5-10 मिनटं ना म्हणजे इथे मी घेऊन येतो आणि हे तू रिटर्न कर म्हणजे तुझे पैसे वाचतील. अच्छा. बैठकीतला एक दास भेटले मला ते माझे, आणि ते बोलले की तू, म्हटलं आता हे एवढे यांनी मदत केली का, 1200चं मला 800 रुपयामध्ये भेटलं. तर आता अजून मी किती वाट बघू, ऑपरेशनमध्ये चालू आहे आणि डॉक्टरांना अर्जंट वरती पोचले. त्याच्या आधी एक ते बोलले कुठल्या डॉक्टरचं मला नाव पण येत नव्हतं. डॉक्टरचं त्यांनी डायरेक्ट बोलले विशाखा डॉक्टरने मागितलं आहे ना. काय माहिती की आज डॉक्टरने मागितलं आहे. जाऊ दे जे काय असेल. तेव्हा पण शॉकच होती. ऑपरेशन थिएटरमध्ये पोचायपर्यंत मी वरती नळी दिली होती डॉक्टरांना की ती लावायला. नंतर त्यांनी मला ते जे होते ना आतमध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये गेले, त्याच्यातले ब्रदर असतात त्यांना अलाउड आतमध्ये, ते ब्रदर होते तिथे काम करत, दिले आणि त्यांनी रिटर्न आणून दिलं, हे तुझं रिटर्न कर. आणि माझ्यासोबत कोण नाही ही त्यांना माहिती होतं, दुसरं असतं तर गैरफायदा घेतला असतं. हो. पूर्ण ऑपरेशन होईपर्यंत ते तिथे उभे होते, चादर विदर घालून स्ट्रेचर सकट किरणला आतमध्ये त्यांनी सोडलं. तिथून मला काही केलं आणि ते मी रिटर्न पण केलं. म्हणजे असा एक प्रसंग माझ्यासोबत घडलेला. तेव्हापासून किरण बैठकीला बसतो, त्याचा विश्वास पडतो की अशी माणसं जगात आहेत. अक्षरशः तुम्ही बोलताना माझ्या अंगावर काटा येतो. आहे त्यांनी मदत केली. एखादा दुसरा असणाने फायदा घेतला असतं माझं, पण त्यांनी मदत केली. त्यांना माहिती आहे स्ट्रेचर आत्ता मी जेवढी बारीक आहे त्याच्यापेक्षा अजून बारीक होती. सगळं व्यवस्थित करून दिलं, डॉक्टरांशी बोलणं केलं, ऑपरेशन होईपर्यंत फिरत होते ते तिथे. सगळं मला व्यवस्थित वॉर्डमध्ये सोडलं. त्यानंतर ते जे मला असता काय ते दिसले नाही परत कधी. दोनदा मी टाक्यांसाठी पण गेली. हा माणूसच नाही आता या वॉर्डला काम करत. कुठून आले होते देवला. अक्षरशः त्या म्हणजे ते जे होते त्यांच्या स्वरूपात देवच आलेले तुम्हाला मदत करायला असं जाणवतंय तुमच्या बोलण्यावरून. आणि मला असं वाटतं आज आपण जे काही बोललो ते म्हणजे तुमच्यासोबत बोलून मलाही सुद्धा खूप बरं वाटलं आणि तुमचे एक्सपिरियन्स ऐकायला पण खूप बरं वाटलं. आजसाठी एवढंच. नक्की आपण परत भेटूया. सो थँक्यू सो मच, तुम्ही इथे आले, आम्हाला वेळ दिला तुमचा. तुमचं सुद्धा थँक्यू, मला एवढं सांभाळून घेतलं. थँक्यू.